तेजस्वी घोसाळकर मुंबई बँकेच्या संचालकपदी आता विराजमान होतात। अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर संचालकपद रिक्त होतं आणि आता त्यांच्या जागी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती होते मुंबई बँकेच्या संचालकपदी। महत्त्वाची बातमी आहे सध्याची राजकीय वर्तुळामधली। तेजस्वी घोसाळकर मुंबई बँकेच्या संचालकपदी आता येतात आणि अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर हे संचालकपद रिक्त झालेलं। शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत तेजस्वी घोसाळकर। गेल्या काही महिन्यांपासून त्या नाराज असल्यामुळे मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट सुद्धा घेतली होती आणि यामध्ये आता एक सध्या मोठी अपडेट येते। तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक पदावर नियुक्ती झालेली आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत। त्या कृष्णात, अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर संचालक पदाची जागा रिक्त होती आणि त्या जागी आता तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लागलेली आहे। काय नेमकं याच्या मागे राजकारण आहे? राजकारण अनुपमा एवढंच आहे, कारण तेजस्वी घोसाळकर ह्या गेल्या 1 वर्षापासून संचालकपद मिळवून प्रयत्नशील होत्या, परंतु गेल्या काही दिवसापासून त्या या पक्षात देखील नाराज होत्या। परंतु आता भाजपची सत्ता असलेली आहे, म्हणजे मुंबई जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता आहे। प्रवीण दरेकर हे मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत आणि त्या जिल्हा बँकेवर तेजस्वी घोसाळकर ज्या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत त्यांना संचालक पदावर घेतलं जातं आहे। तर स्पष्टपणे दिसून येतं आहे की येत्या काही दिवसामध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो, कारण गेल्या काही दिवसापासून त्या नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलेला होता आणि त्यामुळं येत्या काही दिवसामध्ये त्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करू शकतात अशा प्रकारची एक शक्यता वर्तवली जात आहे। कारण मुंबई जिल्हा बँक या जिल्हा बँकेच्या संचालकपदी अभिषेक घोसाळकर हे होते। त्यांच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्या जागेवर आपल्याला घेण्यात यावं यासाठी त्या प्रयत्नशील होत्या, परंतु गेल्या काही दिवसापासून त्यांची भाजपकडे असलेला ओढ लक्षात घेता आणि त्यामुळं त्यांना परत संचालकपदी देण्यात आलेलं आहे त्यांच्या पतीच्या जागेवर। त्यामुळं येत्या काळामध्ये त्या कदाचित भाजपमध्ये जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे। अनुपमा, अगदी कृष्णात, खरे ज्या गोष्टीसाठी त्या प्रयत्नशील होत्या, संचालक पदाच्या साठी ज्या प्रयत्न करत होत्या, ते पद आता भाजपनं देऊ केलेले आहे। त्यामुळे त्यांचे राजकीय संकेत नेमके काय दिसत आहेत, त्यांची आता पुढे राजकीय वाटचाल नेमकी कशी असेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कृष्णात, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत तेजस्वी घोसाळकर आणि आता मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे। अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर संचालक पदाची जागा रिक्त होती आणि या जागेवर आता त्यांच्या पती तेजस्वी घोसाळकर यांना संचालक पद दिले गेलेले आहे। तर संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झाला आहे।